तुमचे मुलं आणि बायको तुमच्याकडे परत आले तर तुम्ही त्यांना स्वीकारणार का आता? मग स्वीकारून घेईन का, पण मुलं माझे, मी लहानचे, मी त्यांच्या डोक्यावरती टाळू आई नाही करणार. मी माझ्या बायकोचे ना गांधी हॉस्पिटलमध्ये इटाळाचे सुद्धा कपडे धुतलेले मी तिच्यासाठी एवढं प्रेम केलेलं आहे म्हणून मी असं झाले. पण ती माझ्या प्रेमाला नाही समजली. काय सांगू आता दुसरं. तुम्ही कुठले आहेत प्रॉपर? काय नाव तुमचं? मोहन नामदेव चव्हाण, मनमाडचे आहे. आणि मनमाडला शेती नाशिकला काय कामासाठी आले? नाशिकला असं सर मला इच्छा झाली का एक बार मुलांना भेटून घ्यावा. अच्छा, मुलं नाशिकला राहता का तुमचे? हा, तुम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरला आलेत का? त्र्यंबकला पायाकडे त्र्यंबकला काय घेऊन आले? देवाकडे काय मागणं तुमचं आलं? काय मागू आता देवाकडे, तुला सर्व दिसतं, तो काय सर दुनियाला चालवतो, आपल्याला काय हरून नाही गेले तुम्ही अजून पण तरी उभे आहेत कसं नाही हारलं. कस काय हारणार आपल्याला जिंदगी, मला माहिती जिंदगी तर कटण्याची, काय असं तर होणार नाही. कुठेही काम धंदे करू शकतो, खाऊ शकतो मी, पण तेवढं खायला आहे ना पोटात उतरत गिळावत नाही ते असं, बाकी काहीच नाही. हे तर मला माहिती, जीवन जोपर्यंत तिथं जगण्यात त्याची मोजी इच्छा झाली तर तो कधी होऊ. कोणाला आपण दोष देऊन काय मतलब काय राहील. असं जे झालं आपल्या नशिबाने झालं, कोणाला तर दोष नाही देऊ शकतो. 1.5 करोड रुपयाची जमीन आहे माझं. नेहमी किती वर्ष राहणार, माझ्या नंतर तर माझ्या मुलं बाळांचंच जाणार. मी गलत नाही, गलत जर राहिलो असतो ना तर मी बोललो नसतो तर तुझ्या मुलं घेऊन ये. अजून माझी फारकती पण नाही झालेली. तुम्हाला काय वाटतं माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते? पैसा काहीच नाही माणसाला. एकामेकाला नवरा बायकोनी सांभाळलंय ना तो आयुष्यामध्ये सगळ्यात सुट्टी. खरंच सांगतो दादा, माझी लाईफला म्हणजे ना, मी स्वतः विचार करतो का मी काय होतो आणि काय होऊन गेले, असा विचार करतोय.